नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। बऱ्याच लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न येत आहेत की सर आम्हाला आमचे थकीत हप्ते भेटणार आहेत का? फेब्रुवारी असेल, मार्च असेल, तर त्यानंतर एप्रिल असेल, हे हप्ते आम्हाला भेटणार आहेत का? मार्चचा, एप्रिलचा। आता मे महिन्याचा जे आहे ते शासन निर्णय जी.आर. आला आहे। मे महिन्याचा शासन निर्णय आला आहे। लवकरच मे महिन्याचे हप्ते पण लाडक्या बहिणीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु त्या अगोदर ज्या लाडक्या बहिणीचे थकीत हप्ते आहेत, ज्यांचे मार्च असेल, एप्रिलचे असतील, त्यांचे जे थकीत हप्ते आहेत ते त्यांना भेटणार आहेत का ह्या मेच्या हप्त्याबरोबर? हे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जी.आरमध्ये पण काय माहिती दिली तुम्हाला सांगणार आहे। जी.आरमध्ये पण तुम्हाला ह्याच्याबद्दल अपडेट दिलेले आहे, ती तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला हे पैसे भेटू शकतात का? तर कोणत्या लाभार्थ्यांना थकीत हप्ते भेटणार आहेत, कोणत्या लाभार्थ्यांना थकीत हप्ते भेटणार नाहीत, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाणार आहे। तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या महिन्यापासून हप्ता तुमचा बंद झालेला आहे आणि या ठिकाणी नंतर तुम्हाला त्यानंतर हप्ता भेटला आहे का नाही हे पण कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर चला आपण उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि कोणत्या लाभार्थ्यांना किती हप्ते भेटणार आहेत ह्या महिन्यामध्ये संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता थकीत असणारे मिळणार का? तर या ठिकाणी पहा, हो नक्कीच मिळणार, परंतु कुणाला मिळणार आहेत हे पाहून घ्या। या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की ज्या लाडक्या बहिणीला भेटणार आहेत, किती रुपये भेटणार आहेत, कुणाला भेटणार आहेत, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे। तर या ठिकाणी पहा, ज्या लाडक्या बहिणींचे पात्र आहेत, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि अशा लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी महिना व मार्च महिन्याचा हप्ता थकीत आहे, त्यांना नक्की हप्ता मिळणार आहे, त्यात काय अडचण नाही। परंतु जर तुम्हाला या ठिकाणी पहा तर किती रुपये मिळणार हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट देत आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे प्रश्न जे आहेत ते कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ सविस्तर संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत आणि कधी भेटणार आहेत आणि त्यानंतर कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत हे संपूर्ण तुमच्या लक्षात येण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला पाहिजे। तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का, तुमच्या बँक सीडिंग स्टेटस बरोबर आहे का, संपूर्ण चेक लावणार आहे तरच मला हे पैसे भेटणार आहेत। संपूर्ण माहिती अपडेट पाहत चला, कारण की तुम्हाला पैसे जर या ठिकाणी भेटणार असतील तर कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहेत आणि त्या कोणत्या सेशनमध्ये भेटणार आहेत संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे। तर या ठिकाणी पहा, तर किती रुपये कोणाला भेटणार आहेत हे संपूर्ण आपण ह्या ग्राफिकच्या माध्यमातून बघूयात। तर या ठिकाणी पहा, जर तुमचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता थकीत आहे आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर तुम्हाला जे आहे ते फेब्रुवारी, मार्च आणि मे हे 3 हप्ते तुम्हाला भेटतील। हे 3 हप्ते मिळतील। तर 3 हप्त्याचे किती रुपये होतील तुम्हाला? 4,500 रुपये। तर अशा प्रकारे जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला असेल तर एप्रिलचं ह्या ठिकाणी दिलं आहे का? तर एप्रिल ह्यामध्ये दिलं नाही। तुम्हाला जर फेब्रुवारीचा भेटला नसेल आणि तुम्हाला एप्रिलचा भेटला असेल तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते मार्च आणि मे असे 3 महिन्याचे हप्ते भेटतील एप्रिलचा भेटला असेल तर। आणि जर तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च तसं याचा हप्ता थकीत असेल आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल, असे म्हणजे 3 महिन्याचे हप्ते भेटले नसतील, तुम्हाला जे आहे ते फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे एकूण जे आहे ते 4 हप्ते भेटतील। 6,000 रुपये एकूण तुम्हाला 4 अकाउंटवरती जे आहे ते अशा प्रकारचे हे 6,000 रुपये टप्प्याटप्प्याने येऊ शकतात। कारण की या ठिकाणी पहा, तुम्हाला जर आता फेब्रुवारीचा भेटला नाही त्याचे 1,500 रुपये, मार्चचे 1,500 रुपये, एप्रिलचे 1,500 आणि मेचे 1,500 असे जे आहेत हे 6,000 रुपये एकूण होतात। तर हे 6,000 रुपये तुम्हाला टप्प्याटप्प्याने भेटू शकतात। परंतु कोणाला भेटणार आहेत हे सांगतो पुढं, व्हिडिओ पाहत चला। आता तुम्हाला डायरेक्ट तुम्ही म्हणतात की आम्हाला भेटणार आहे, परंतु कुणाला भेटणार आहेत हे पण तुम्ही माहिती करून घ्या। आता या ठिकाणी पहा, त्यानंतर महत्त्वाचं अपडेट येतो ते म्हणजे जर तुम्हाला फेब्रुवारी ह्याचा हप्ता मिळाला असेल तर फेब्रुवारीचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला जे आहे ते मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे हप्ते भेटतील। ते पण तुम्हाला हे जे आहे ते 4,500 रुपये भेटतील। या ठिकाणी पहा, तुम्हाला अशा प्रकारे हे जे आहे तुम्हाला हप्ते भेटू शकतात। कोणाला कसे भेटू शकतात हे तुम्ही पाहू शकता। कोणाला किती रुपये भेटलेत, तुम्हाला कोणत्या महिन्याचा लाभ भेटला आहे नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडक्या बहिणीसाठी असे नवनवीन अपडेट आपण तुम्हाला घेऊन येत असतो। तर या ठिकाणी पहा, पात्र लाडक्या बहिणींना सर्व थकीत हप्ते मिळतील। सरकार कुणालाही लाडक्या बहिणीला वंचित ठेवणार नाही, परंतु त्या लाडक्या बहिणी जे आहे ते पात्र असायला पाहिजेत। तर ही माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचा। व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला शेअर करा की त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचू द्या। तर या ठिकाणी पहा, जर तुमचा हप्ता थकीत असेल तर काळजी करू नका, तुम्हाला नक्की लाभ मिळणार आहे। परंतु तुम्हाला तुमचा हप्ता किती महिने म्हणजे कोणत्या महिन्यापासून थकीत आहे हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण समजणार आहे बा, या ठिकाणी कोणत्या लाभार्थ्यांना कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत ह्या रकाने तुम्हाला ह्या ग्राफिकमध्ये सगळ्यांना समजणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्ही KYC दुरुस्ती करण्याची आपली शेवटची तारीख किती होती? 30 एप्रिल 2026। 30 एप्रिल 2026 जी आहे ती ही KYC दुरुस्त करण्याची शेवटची संधी होती।
जर तुम्ही या ठिकाणी पहा, जर तुम्ही 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 दरम्यान ई-के-वाय-सी दुरुस्ती केली असेल आणि तुमची पडताळणी पूर्ण झाली असेल. आता या ठिकाणी पहा, 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान तुमची के-वाय-सी दुरुस्ती झाली असेल आणि त्यानंतर 1 एप्रिलनंतर आपलं 30 एप्रिलनंतर ज्यावेळेस पुढचा महिना येतो जो मे महिना, त्या मे महिन्यामध्ये जर तुमची के-वाय-सी दुरुस्ती झाली असेल आणि त्यामध्ये तुमची के-वाय-सी पडताळणी पूर्ण झाली असेल तर आणि तुम्ही त्या पडताळणीमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला एप्रिल व मे या दोन्ही महिन्याचा हप्ता मिळू शकतो. त्या अगोदरचे हप्ते भेटले असतील तर या ठिकाणी पाहू शकतात. जर तुमचे पडताळणीमुळे तुमचा जर एप्रिल महिन्याचा हप्ता जर अडवला असेल किंवा थांबवला असेल तर तुम्ही पडताळणी केल्यानंतर तुम्ही पात्र झाले असताल तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी पहा एप्रिल व मे या दोन्ही महिन्याचे हप्ते भेटून जातील. आता या ठिकाणी पहा, तुमची पडताळणी ज्यावेळेस होईल, तुमची जर पडताळणी झाली असेल आणि त्या पडताळणीमध्ये तुमचे काय कारणं या ठिकाणी समोर आले असतील तर ते तुम्हाला सांगतो की या ठिकाणी पहा काही कारणामुळे तुम्ही अपात्र पण होऊ शकतात. आता या कारणामुळे तुम्ही अपात्र ठरू शकतात. कोणते कारण आहे? पहिलं कारण पहा, पहिलं कारण आहे 65 वर्षापेक्षा तुमचं वय जर जास्त झालं असेल तर तुम्ही जर पडताळणी झाली असेल तुमची तर तुमचं या ठिकाणी लाभ बंद होऊ शकतो, तुम्ही अपात्र होऊ शकतात. हे लक्षात ठेवा, कारण की 65 वर्षापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी अपात्र केलं जाते. क्लिअर, त्यांचं अटच निकष तसे दिलेले आहेत. 21 वर्षे पूर्ण असायला पाहिजे आणि 65 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे तर तुम्हाला लाभ भेटला जातो. त्यानंतर आधार कार्ड नसेल किंवा चुकीचे असेल, या ठिकाणी पहा आधार कार्ड तुमचं डुप्लिकेट असू शकते किंवा चुकीचं असेल तर तुम्हाला लाभ बंद केला जाऊ शकतो. त्यानंतर पहा वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. तुमचं जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरवू शकता तुम्ही पण. त्यानंतर पहा इतर पात्रतेच्या निकषामध्ये बसत नसाल तर या ठिकाणी कोणकोणते निकष आहेत? तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती जर 4 चाकी वाहन असेल तर ते पण तुम्हाला अपात्र तुम्ही ठरू शकतात. म्हणजे असे भरपूर निकष आहेत. त्या निकषामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही जे आहे ते निकष पात्रतेचे वेगळे आहेत आणि अपात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पात्रतेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही 100% तुम्हाला हप्ता भेटणार आहे, याची काळजी करायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर पात्रतेच्या निकषामध्ये बसताल तर तुम्हाला मे महिन्यासोबत तुम्हाला ह्याच्या मागचे जे तुमचे पेंडिंग हप्ते असतील, जे थकीत हप्ते असतील ते तुम्हाला भेटून जाणार आहेत. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की सर्व तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला आहे का? तुमचा हप्ता कधीपासून थांबला आहे हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या ज्या कमेंटचे प्रश्न आहेत, तुमचे जे प्रश्न कमेंटमध्ये टाकलेले असतात, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला त्याचा रिप्लाय ताबडतोब भेटतो. त्यानंतर पहा, आपल्या जे आहे ते व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची जी कमेंट असेल, प्रतिक्रिया असेल ती सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण की अशाच लाडक्या बहिणीचे नवनवीन माहितीचे विषय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटत असतात. त्या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे. तर ह्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला काही पुरावा आहे का की ह्या अगोदर ज्या लाभार्थ्यांना लाभ भेटला नाही किंवा ज्या लाभार्थ्यांचे हप्ते थकीत आहेत त्यांना हप्ते भेटतील, असा काही तुम्हाला या ठिकाणी प्रूफ दिलेला आहे का, हे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पहा, 10 जून 2026ला हा शासन निर्णय आलेला आहे. हा शासन निर्णय कशासाठी आलेला आहे की ज्या लाभार्थ्यांना पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना मे महिन्यासाठी हा शासन निर्णय आलेला आहे. त्यांच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जे आहे ते वितरित करण्यासाठी हप्ता जो आहे तो हा शासन निर्णय आलेला आहे. तर या ठिकाणी पहा, ज्या लाभार्थ्यांची सध्या स्थितीमध्ये नोंदणी झालेली आहे अशा लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येईल. या ठिकाणी पाहू शकतात, जर तुमची पडताळणी झाली असेल 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान आणि ती पडताळणी तुमची मे महिन्यामध्ये झाली असेल तर तुम्ही त्या पडताळणीमध्ये पात्र झाला असाल तर तुम्हाला जे आहे ते आता मे महिन्याचा पण हप्ता भेटेल आणि अगोदरचे जे थकीत हप्ते असतील ते पण भेटू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा प्रूफ पण दिलेला आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही ही माहिती काळजीपूर्वक पाहिली असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर ठेवा. तुमच्या मनाचे जे प्रश्न आहेत, तुमच्या मनामध्ये जे प्रतिक्रिया आहेत ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, कारण की लाडक्या बहिणीची नवनवीन माहिती, नवनवीन सर्वात जास्त जे आहे ते लाडक्या बहिणीचे प्रश्न आपल्या चॅनलवरती येत असतात. ते प्रश्न कोणकोणते आहेत ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे घेऊन येणार आहे आणि तुमचे जे प्रश्न ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच भेटणार आहे. त्यामुळे तुमचे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीचे प्रश्न जे असतील ते प्रश्न कमेंटमध्ये सांगा. पण अजून तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कमेंट बॉक्समध्ये टाकू नका, कारण की ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण की ज्या लाडक्या बहिणीचे सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनाच या ठिकाणी रिप्लाय भेटणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.